हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। ओके, बघा मित्रांनो, DHSची एक्झाम झाली, DHSचं व्हेरिफिकेशन झालं सगळ्याच पदासाठी। तर बेसिकली आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्सेसबद्दल बोलणार आहोत, कारण DHSमध्ये सर्वात मोठे आणि जास्त पदं स्टाफ नर्सेसचे होते। बट अकॉर्डिंग टू जसं हे स्टाफ नर्सेससाठी ज्या गोष्टी चाललेल्या आहे, सेम बाकीच्या कॅडरसाठी सुद्धा सेमच गोष्टी चालणार। ओके, सो प्लीज तुमचे स्वतःचे मेल चेक करा, कारण मेलवर बरेच जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे की जे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, ओके, सगळ्यांना मेल येत आहे की तुमचं व्हेरिफिकेशन या दिवशी आहे। तर प्रत्येकाने आपापले कुठल्याही कॅडरचे असो तुम्ही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पोस्ट, यू हॅव टू चेक युअर ईमेल ID, ओके, कॉन्स्टंटली। ओके, सो यू विल गेट आयडिया और यू विल गेट मेल अबाउट द व्हेरिफिकेशन प्रोसेस। ओके, सो प्लीज हा सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे। तर त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ येतो आहे। काल मी तुम्हाला अधिपरिचारिका स्टाफ नर्स गव्हर्नमेंटबद्दल मी व्हिडिओ केलेला होता। जवळपास 56 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाला पकडून, मुलींबद्दल। ओके, फिमेल स्टाफ नर्सेस फिमेलबद्दल, ओके, ज्या गव्हर्नमेंटच्या होत्या नागपूर मंडळामधल्या। ओके, आज हा व्हिडिओ करतो आहे मी नागपूर मंडळातील प्रायव्हेट कॅन्डिडेट, ओके, प्रायव्हेट अधिपरिचारिकामधून ज्यांनी 50% जागा अधिपरिचारिकेसाठी होत्या प्रायव्हेट, त्या कॅन्डिडेटसाठी। यामध्ये जवळपास 43 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते। ओके, तर 43 पहिला आणि दुसरा दिवस पकडून 43 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते। त्याच अनुषंगाने आता हा एक नोटिफिकेशन आलेलं आहे नागपूर मंडळाचं की हा अंतिम आहे। ओके, हा जो आहे अंतिम संधी आहे, कारण पहिली संधी जसं मी काल सांगितलं 26लाच होतं, 26 फेब्रुवारी, 29ला तुम्हाला जायचं होतं, कुणी नाही गेले। ओके, मग त्याद्वारे पुन्हा एक, कारण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की 2 संधी हे डेफिनेटली देणार आहे एका हप्त्याच्या पाळीमध्ये। मी असं म्हटलं होतं की जवळपास 1 महिना 2 महिने पण जाऊ शकतं, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की खूप चांगली महत्त्वाची आणि चांगली बाब आहे की DHSकडून माहिती पडायला की 12 मार्चच्या पूर्वी पूर्णच्या पूर्ण 0 वॅकन्सी करायच्या आहे त्यांना, म्हणजे जेवढ्या वॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहे डेफिनेटली ते घेतील। ओके, जर कुणाला काही डाऊट असेल तर पर्टिक्युलर DD ऑफिसला जाऊन तुम्ही क्वेश्चन करायचे की कॅन्डिडेट कमी जास्त काय केले वगैरे, कारण तर्क वितर्क मला या कुणाला विचारून तुम्हाला काही फायदा नाही। यू डायरेक्टली यू गो टू द DD ऑफिस, DD ऑफिस रिस्पॉन्सिबल आहे या गोष्टींसाठी, पदं भरण्यासाठी। कॅन आस्क टू देम, ओके, डायरेक्टली। एंटरटेन नाही केलं तर त्यांना विचारायचं, त्यांनी आन्सर नाही दिलं क्लरिकल सेक्शनने DDला भेटायचं। ओके, तुमचा राईट आहे तो। ओके, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ओके, 1 मार्चचं पत्र आहे, 4 मार्चला सकाळी 9 वाजता समुपदेशन आहे, जे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते अधिपरिचारिका या पदासाठी। ओके, तुम्हाला जाताना काय ओरिजिनलची सेट, ओके, ओरिजिनल सेट तुम्हाला घेऊन जायचे आणि सोबत 2 झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला घेऊन जायचं। कुठे जायचं आहे बघा, ॲड्रेस दिलेला आहे इथे, संचालकाची उपसंचालकाची सहीसुद्धा तुम्हाला दिसते। ओके, आता इथे लिस्ट आहे कॅन्डिडेटचे लिस्ट, कुठले कुठले कॅन्डिडेट आहे की जे ॲब्सेंट होते याच्यामध्ये दिसू शकतं तुम्हाला, बघा तुम्ही। ओके, त्यानंतर आहे हे अजून एक दुसरी लिस्ट आहे, तीच आहे प्रायव्हेटची, याच्यामध्ये सुद्धा कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला दिसतं। जवळपास टोटल 43 कॅन्डिडेट तुम्हाला याच्यामध्ये ॲब्सेंट दिसतं आहे। आता ही याच्या खाली हे सगळं कागदपत्र तपासणी कुठले कुठले लागेल हे आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघा तुम्ही। त्या व्हिडिओतून ह्या सगळ्या गोष्टी कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे, ओके, कुठले कुठले प्रतिज्ञापत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे की नमुना वगैरे। ओके, म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्मसाठी हा एक दिलेला आहे, सगळं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे। ओके, आणि कुठले कुठले प्रमाणपत्र द्यायचे आहे ते पण लिहिलेलं आहे। आणि जर तुम्ही कुठे ऑलरेडी काम करत असाल तर त्यासाठी NOC घेतली असेल, या NOCसाठी ॲप्लिकेशन दिलं ते पत्र तुम्ही याच्यात जोडू शकता। अशा पद्धतीनं तुम्हाला सोमवारला म्हणजे मंडेला व्हेरिफिकेशनसाठी स्टाफ नर्स या प्रायव्हेट या पदासाठी, आता तुम्ही म्हणाले बघा याच्यात लिहिलेलं आहे, ओके, स्टाफ नर्स प्रायव्हेट याच्यात लिहिलेलं आहे, दिसत आहे तुम्हाला। ओके, नागपूर रिजनसाठी। ओके, तर हे सगळे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, म्हणजे हे ऑलरेडी कुठेतरी एम्स कुठेतरी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते, त्यामुळे हे आलेले या DMERमध्ये जॉईन झाले, त्यामुळे हे लोक आलेले नाही आहे। तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे वेटिंग कॅन्डिडेट आहे सगळ्यांचं वेटिंग क्लिअर होईल, प्लस गुणवत्ता यादीमधून पण लोक घेतील। तुम्हाला तसा मेल येईल, जे पण कॅन्डिडेट जे गुणवत्ता यादी बघा 1 2 3 4 5 6 असे जर वेटिंग असेल तर डेफिनेटली तुमचे होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे। ओके, होपसो सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही मंडेला म्हणजे जे पण ॲब्सेंट आहेत त्यांच्याविषयी बोलताय। ओके, हे जर गेले नाही तर डेफिनेटली 2 ते 3 दिवसामध्ये जे वेटिंगला कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मेल येईल की तुम्ही या व्हेरिफिकेशनसाठी आता म्हणून। ओके, टिल दॅट तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, वेटिंगवाल्यांसाठी गुड न्यूज आहे की यांची प्रोसेस 4 मार्च हे शेवटची आहे। 4 मार्चला हे ॲब्सेंट कॅन्डिडेट गेले नाही 43 तर डेफिनेटली उर्वरित
जे वेटिंग कॅन्डिडेट आहे प्लस गुणवत्ता यादीमधले पण अजून काही कॅन्डिडेट असेल 43 त्यांना भरायचे आहे. 43 कॅन्डिडेट घेतील ते आपापल्या कॅटेगरीनुसार जे कॅटेगरीमध्ये कोण कोण ॲब्सेंट होते त्या पद्धतीने तुम्हाला घेण्याची शक्यता आहे. तर प्लीज जे वेटिंगला आहे 1 2 3 4 5 या नाहीतर गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा तुम्ही बघा तुमच्या कॅटेगरीचे जे वेटिंग आहे 1 2 3 4 5 6 वगैरे गुणवत्ता यादीनुसार. ओके, डेफिनेटली 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज येऊ शकते, तुम्हाला मेल येऊ शकतो. ओके, मेल आला की त्याच्यामध्ये डेट मेन्शन असेल त्या डेटला जाऊन व्हेरिफिकेशन करायचं. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.